हॅलो, कसे आहात? आय नो खूप त्रासात आहात. म्हणजे गरमीच्या बाबतीत म्हणतेय मी. पण या गरमीच्या त्रासाला जर साईडला ठेवूयात आणि बरेच इश्यू प्रत्येकाच्या लाईफमध्ये चालू असतात. त्याच्यामध्ये बरेच तज्ञ मंडळी पण याच्यावर बोलतायत. तुम्ही पण पॉडकास्ट ऐकत असणार आहात. एक प्रश्न जो भेडसावतो, तो म्हणजे ज्याला आपण म्हणूयात की एकटेपणा. मग तो स्वीकारलेला एकटेपणा असेल किंवा लादलेला एकटेपणा असेल. पण ह्या सगळ्यामध्ये खूप महत्वाचा फॅक्टर राहतो, तो म्हणजे तुमची मानसिकता किंवा तुमचं मेंटल हेल्थ सांभाळणं. आता ते का महत्वाचं आहे? कारण आता परत तुम्ही एकटे कोणत्या वयात आहात, त्याच्यावरही खूपशा गोष्टी अवलंबून आहेत. पण जेवढं बाहेर बघायला मिळतंय, ते कुठेतरी असं दिसतंय, की साधारण 40शी नंतरची जी मंडळी आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये हे खूप प्रॉमिनंटली जाणवतंय. आणि मग त्याच्यातून येणारे निगेटिव्ह विचार किंवा त्याच्यातून काही गोष्टी ज्याला आपण म्हणूयात की बिहेवियर किंवा कृती, त्या कुठेतरी इनअप्रोप्रिएट होतायत किंवा जे हवंय ते करत नाहीयेत. आणि मग काही गोष्टी केल्या जातायत, त्याचा पश्चाताप होतोय. अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि मग काहींच्या बाबतीमध्ये एक्स्ट्रीम विचार घ्यायचे झाले, तर मग त्यांना जगण्याची इच्छा नाहीये किंवा करिअरच सोडून द्यावं, कुठेतरी निघून जावं, असे काहीतरी विचार येतायत. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की त्याचं रूट कॉज काय आहे? त्यांनी तो विचार करावा. त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? याच्यावरती विचार करावा. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या कदाचित करायच्या राहून गेल्या असेल किंवा बऱ्याच जणांना असं असतं, की सगळं आता करून झालंय, तरीही वेळ जात नाहीये. खरं तर असं होऊ नाही शकत, की सगळं करून झाल्याने आता वेळ जात नाहीये. कदाचित नव्याने पुन्हा एकदा तुमचा शोध घ्यायची गरज असेल, नवीन गोष्टी शिकण्याची गरज असेल किंवा जर तुमचं मन बदललंच, तर मे बी नवीन फ्रेंड सर्कल असू शकतं, नवीन पार्टनर असू शकतात. जरुरी नाहीये, की आजपर्यंत ज्या तत्त्वाने मी जगत आलोय, ती तत्त्व मला मरेपर्यंत पाळायची. त्याच्यामध्ये थोडीशी फ्लेक्सिबिलिटी आणली आणि तुम्हाला जर चालणार असेल, तुम्हाला काही बरं वाटणार असेल, तर विचार करायला हरकत नाहीये. त्याच्याने तुमचं फेल्युअर आलंय किंवा तुम्ही हरलात असा त्याचा अर्थ होत नाही. जसं प्रत्येक वयाच्या टप्प्यावरती वेगळे बदल घडत असतात. त्याच्याप्रमाणे आपण बदलत असतो. तसंच याही टप्प्यावरती समजा असं वाटलं, की काही गोष्टी मला हव्यात किंवा नाही जमत आहे. म्हणजे फेल नाही झालोय, पण हव्यात आणि आपण आता आपले विचार बदलतोय, आपण आपल्या काही गोष्टी बदलतोय, तर काही चुकीचं नाहीये. त्याच्यामुळे विचार करा, जर तुम्हाला पण तो एकटेपणा जाणवत असेल, तर त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता? तुमचं तुम्हाला नाही जमलं, तर मदत घ्यायला काहीच हरकत नाही. समजतंय ना? चलो, बाय, टेक केअर.